असताना एक्सप्रेस लाईनचा फेडर वर लाईन शिफ्ट करायला वेळ जात असलं कसलं काम करता येते? म्हणजे जर समजा चुकून असं धरून चाला की शाहूनगरमध्ये पाण्याची टंचाई ह्याच्यापेक्षा अजून भीषण झाली की नाही, तर शाहूनगर वासी शाहूनगर सोडून गावाकडे जातील आपापल्या राहायला, अशी परिस्थिती. म्हणजे एवढी लेट ऍक्शन आहे, एकदम लेट ऍक्शन. सर किती नागरिकांना रोज पाण्याच्या समस्येमुळं म्हणजे टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय किंवा तशा पर्यायी सुविधा त्यांच्या आर्थिक भुर्दंड त्यांना पडावा लागतो, काय परिस्थिती आहे? नाही, साहजिक आहे. सरासरी बघा एक टँकरवाला कमीत कमी म्हणजे मी ऐकल्या पद्धतीने ते लोकलवाले ते 700-700 रुपये घेतात, बाहेरनं बोलवलं तर 800-900 रुपये घेतात. जर चढावरती असेल तर 1100 रुपये घेतात, काही काही ठिकाणी ते 1200 रुपये घेतात. अशी पाण्याच्या टँकरचे दर आहे सरासरी. त्यात टँकरवाल्याने जर ती वाटप केलं म्हणजे ते एका घरात 1000, दुसऱ्या घरात 1000, तिसऱ्या घरात 1000, तर ते अजून जास्त पैसे घेतात. शेवटी शक्यच नाही. सरासरी एका माणसाला 1-2 हजार लिटर पाणी एका घराला लागतं असं धरून चालला. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमाला 2000 लिटरचा एक टँकर घ्यायचा म्हटलं तर 600-700 रुपये जातात. जर साधारणतः दिवसाड जर घेतलं तर किती झाले 1590, 9 ते 10,000 रुपये नुसता टँकरचा खर्च येऊ शकतो. म्हणजे अशी परिस्थिती उद्भवली तर अशी परिस्थिती आहे. शक्यच नाही हो. म्हणजे जर 9 ते 10,000 रुपये पाण्यासाठी घालवायचे असतील तर माणसं सोडून जातील शाहूनगर. खर तर शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या कंत्राटदार आणि मक्तेदारांच्या हातामध्ये सोपवल्यामुळं याचा परिणाम कुठंतरी या सगळ्या पाणी वितरणावरती, त्याच्या व्यवस्थापनावरती, त्याच्या देखभाल दुरुस्तीवरती होत आहे, असंच कुठंतरी एक चित्र दिसत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आज साताऱ्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं चित्र आपल्या भागामध्ये दिसून येत आहे. काय सांगाल तुम्ही या लोकांच्या अशा बेजबाबदारपणावरती? जसं एखाद्याचं काम नाही व्यवस्थित झालं तर प्रशासकीय यंत्रणा आहे, ब्लॅकलिस्टेड करणं आहे किंवा काय, अशा गोष्टींबद्दल कोण बोलताना दिसत नाही. सर तुम्ही काय सांगाल? आता हे जे आता कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत किंवा काय आहेत मला याच्याविषयी कल्पना नाहीये, परंतु जर तो व्यक्ती त्या कामाच्या लायकीचा जर नसेल तर त्याला करून टाका ना, ब्लॅकलिस्ट करा, काढून टाका, काय पण करा. नवीन यंत्रणा त्या ठिकाणी राबवा. जी पाणी सोडणारी लोकांची ती पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं असं मला कळालं. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कशाला ठेवायचं त्याला? द्या की हाकलून त्याला, दुसरा नवीन बोलवा ना कॉन्ट्रॅक्टर. इथं नागरिकांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, तर कॉन्ट्रॅक्टर महत्वाचा आहे का? चुकीचं आहे एकदम. जल हे तो कल हे असं आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं ब्रीद वाक्य आहे. पाणी जपून वापरलं पाहिजे, त्याचा अपव्यय नाही केला पाहिजे. मात्र नागरिकांची पण काही ठिकाणी अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ताई मला तुम्हाला हे विचारायचं की आपण पाणी बचतीचं सूत्र सांगतो किंवा पाण्याचं बचत करायला सांगतो, मात्र पाणीच येत नाही. यावेळेस काय नेमकं तुम्ही सांगू शकता तुमच्या प्रभागातल्या नागरिकांच्या अनुषंगाने? जल है तो कल है तुम्ही म्हटलं आता, पण जर नाही तर असा मोठा प्रश्न उभा आहे. आणि शाहूनगरमध्ये जर तुम्ही फिरून पाहिला तर प्रचंड आता सध्या पाण्याची समस्या आता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणजे तेडसाव त्याच्यामुळे शहरासी अजिबात म्हणजे समाधानी नाही आहेत. आणि आता सांगितलं तसं जरी पाणी नाही आलं तर पाणीवाल्यांना सारखे फोन असतो. पाणी आम्हीच नाही, नागरिक अगोदर खूप फोन करतात ना, ते आम्हाला फोन करतात. व्यवस्थापन अजिबात नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित मिळाली पाहिजेत. काहीतरी एखादा डेस्क पाहिजे किंवा एखादा म्हणतो ना कॉल सेंटर पाहिजे की फोन केल्यानंतर तिथं प्रॉपर उत्तर मिळेल. काही प्रकार नाही. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने हे प्राधिकरणामध्ये मला वाटते की जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत ते काही मोजकेच आहेत आणि बाकी सगळंचे सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहेत. त्यामुळं कदाचित कॉन्ट्रॅक्टमुळं हा विषय चाललाय का काय मला लक्षात येत नाही. कारण का जर कॉन्ट्रॅक्टवर लोक असतील तर मग त्या ठिकाणी ती माणसं नेमलेली आहेत का नाहीत? हां बरं, जिथं आता मी काय म्हणतो पाणी सोडणारे लोक समजा आमच्या भागामध्ये 3 आहेत, 3-4-5 माणसं करायला काय प्रॉब्लेम आहे? कॉन्ट्रॅक्टर लोकांना नागरिकांची सोय प्राधान्याने घेतली पाहिजे. एखादा कसं आहे तिघांना 3 वेगवेगळे भाग दिलेत. मग एखादा सुट्टीवर जाऊ शकतो, घरचा प्रॉब्लेम असू शकतो, त्या ठिकाणी एखादा माणूस पाहिजे की नाही, एक्स्ट्रा माणूस पाहिजे किंवा आणि तोही त्याला काहीतरी माहिती पाहिजे त्यातला. आता असंही बऱ्याच वेळा होतं की एक जो पाणी सोडणार आहे त्यानं जर पाणी सोडलं तर मात्र त्या भागाला पूर्ण चांगल्या पद्धतीने पाणी जातं. मात्र दुसऱ्यानं जर पाणी सोडलं तर ते पाणी जात नाही. आता का जात नाही तर कदाचित त्या जुना जो पाणी सोडणार आहे त्याला वॉल किती फिरवायचा काय हे माहिती आहे. नवीन माणसाला ते माहित नाही आणि काय आहे एकमेकाला माहिती पण देत नाहीत, असे प्रकार आहे. बरोबर.
मी कसं सोडतो पाणी याची आयडिया पण द्यायची नाही. आडवा आणि जिरवा ही जशी एक म्हण आहे तशा पद्धतीचा हा प्रयोग करत असावेत काही मंडळी, जाणीवपूर्वक करतायत. सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, सन्माननीय उपनगराध्यक्ष दत्ता बनकर आणि सर्वच सभापती मंडळींनी खरं तर हा पाण्याच्या संदर्भातला जरी प्रश्न असला तरी साताराचा महत्वाचा आहे. तुम्ही एवढ्या वेळा निवेदनं दिली, तुम्ही एवढ्या वेळा भेटी दिला, त्यांनी कधी पाहणी करायला आले का हो आपल्या प्रभागामध्ये? काय नेमक्या समस्या आहे? पाण्याचा आजपर्यंत नगरपालिकेत गेल्यापासून जेव्हा जेव्हा जनरल बॉडीची मीटिंग झालेली आहे, प्रत्येक वेळी पाण्याची समस्या तिथं मांडलेली आहे. म्हणजे सतत सतत तीच समस्या मांडून मला सुद्धा तीच समस्या आम्हाला सुद्धा मांडताना म्हणजे शाहूनगर वासियांच्या तर्फे ती समस्या मांडताना कुठेतरी मनाला सुद्धा वाईट वाटतं की किती दिवस आम्हाला सगळ्या शाहूनगर वासियांना पाण्याचा प्रॉब्लेम फेस करायचा आहे. पण जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे तोपर्यंत हा प्रश्न मांडतच राहणार. मध्ये मॅडमनी प्रश्न मांडला पाण्याचा, तर एका म्हणजे आता नाव न घेणं बरोबर राहील ते, तर तेच प्रश्न कसं काय मांडताय असं म्हटलं. म्हणजे मी वरती प्रेक्षक गॅलरीत बसलो होतो, मी सुद्धा ऐकून चक्की चाललो राहू. म्हटलं तेच प्रश्न, म्हणजे जर प्रश्न सुटला नसेल तर तो मांडला नाही पाहिजे का? तेच प्रश्न परत कसं मांडताय म्हटले. मग मला तेच विचारायचं की तुम्ही प्रश्न मांडल्यानंतर त्याचं निराकरण करण्याचं दायित्व ज्यांचं आहे, ज्याच्यासाठी ते पदावर बसलेत, मग तुम्हाला पाण्याचा सोपस्कर सुद्धा पार पाडता आला नाही, मला त्याची शहानिशा करायची. त्यांनी पाहणी तरी केली का आपल्याकडे येऊन? नाही, पाण्याच्या संदर्भात अजून तर कुणी केलेलं नाही. म्हणजे ऍक्च्युली खरा प्रॉब्लेम काय आहे हा जेव्हा आम्ही सांगतो ना, ऍक्च्युली सगळेजण दुर्लक्ष का करतायत मला काय कळत नाही. का या लोकांचे काय कुठं काय भानगडे आहेत का काय, मला असं कधी वाटतं. हो, म्हणजे काहीतरी कुठंतरी असल्याशिवाय ही दुर्लक्ष करत नाहीत. मला काय खरंच म्हणजे मी अजून तो शोधतोय, पण तसा अजून मला कुठं काही सापडलेला नाही धागा. परंतु काय नाही, मी थोडक्यात सांगतो ढिसाळ कारभार आहे, ढिसाळ नियोजन आहे, बाकी काय नाही. हे जे तुम्ही म्हटलं की नाही की जे कॉन्ट्रॅक्टवरची माणसं आहेत त्यांना काही घेणं देणं नसल्यावर काय जे आणि त्यातल्या त्यात जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचा तर काय विषयच संपला, त्यांचा पगार येतोय, संपला विषय त्यांचा. ज्यांना पाण्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो ना त्याला त्या समस्या कळतात. मला तर वाटतं ज्या भागात समजा पाणी चांगले येते त्यांनी 4 दिवस नळाला असं कुलूप घालून ठेवायचं, पाणीच घरात नाही, मग काय प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम माझे शाहूनगरवासी फेस करतायत. एक सांगायचंय गुरु, आता काय झालंय की आपण जेव्हा पदावर असतो एखादा पुरुष, तेव्हा कसं आहे पुरुषाला जर काही कोण काय बोललं तर जर असं तो पुरुष काय खपवून घेऊ शकतो. पण अहो आमच्या मिसेस आता नगरसेविका झाल्या, त्यांना जर कोण काय बोललं तर मला नाही खपवतो. मग आता सकाळी नागरिकांचे फोन येतात, मग आम्ही आता काय करायचं, आता पाण्याला नाही आम्ही काय करायचं. म्हणजे थोडक्यात हे सांगतो मी तुम्हाला की तिला म्हटले काम करतो, तुला एक टँकर देतो, जर अतिशय कोणाची अडचण असेल, नड असेल तर त्याला आपल्या खर्चाने टँकर पाठवत जा. आणि परवाचा आम्ही तिच्या वाढदिवसाला तो ट्रॅक्टर घेतलेला आहे. एक 2-3 दिवसात तो टँकर पण आता तयार करायला आज किंवा उद्या येईल. आणि नक्कीच आपल्या शाहूनगरमधल्या सगळ्या लोकांना जिथं आम्हाला शक्य आहे, जेवढं शक्य आहे, लक्षात घ्या अख्ख्या शाहूनगरमध्ये जेव्हा पूर्ण शाहूनगरमध्ये पाणी नाही तेव्हा कमीत कमी 1,500 ते 2,000 कुटुंब राहतात. सगळ्यांना एका दिवसात पाणी पोहोचवणं काय शक्य नाही. एक टँकर जास्तीत दिवसातून 4 ते 5 फेऱ्या करू शकतो. तेवढी मात्र आम्ही आमच्या ताकदीनं शाहूनगर वासियांसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण ती एकदम तुटपुंजी सोय असणार आहे. टँकरचा प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे. तुम्ही सहकार्य म्हणून म्हणजे ती तात्पुरती का होईना मदत म्हणून करतोय, पण जो आपला हक्काचं आहे, जे आपलं न्यायाचं आहे, ज्याच्यासाठी आपण आपलं करातून पैसे भरतोय किंवा आपण त्याची बिलं देतोय, हा आपला अधिकार आहे. हा अधिकाराची ही लढाई आहे. आणि या सगळ्यामध्ये खरं तर टँकर हा सर्वसामान्यांना परवडणार आहे का? आज तुम्ही करताय ठीक आहे, तुम्ही मदत म्हणून करताय. काही प्रभागांमध्ये असं आहे की नगरसेवक स्वखर्चाने या सगळ्या गोष्टी करत बसलेल्या आहेत. अनुषंगानं सातारा शहरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं सधन समृद्ध असा असलेला आपला हा सातारा आहे. सर्व निसर्गाचं सौंदर्य लाभलंय, पाणी मुबलक आहे. काही यंत्रणांमुळे थोडासाच अवधी राहिलेला आहे पूर्णत्वात जाण्यासाठी, नाहीतर मुबलक पाणी मिळणार आहे. या व्यवस्थेच्या अनुषंगानं तुम्हाला दोघांना हा प्रश्न असणार आहे, दोघांनी वेगवेगळे उत्तर द्यावं की आज एक महिला म्हणून, एक नगरसेविका म्हणून वहिनी ताई, तुम्हाला काय नेमकं वाटतंय की याची सोडवणूक होण्यासाठी नेमकं आता काय व्हायला पाहिजे हे तुम्ही सांगा. पाणी प्रश्नाबद्दल आपण म्हणजे महत्त्वाच्या प्रश्नाबद्दलच बोलतोय आणि हा पाण्याचा प्रश्न
मग ते अधिकाऱ्यांनी मगाशी सांगितलं मी त्याचा एकदम सूक्ष्म अभ्यास करावा की नक्की प्रॉब्लेम काय येतोय आणि इतका म्हणजे 3-3, 4-4 दिवस बऱ्याच भागात पाणी जात नाही. गेलं की एकदम काही घरं अशी आहेत ठराविक घरं लांबची की ते लास्टचं घर आहे असं लोक म्हणतात. काही लोक आधीमध्ये मोटर लावतात असं सांगितलं जातं पाणीवाल्यांच्याकडून, पण त्या लास्टच्या घरापर्यंत पाणी जाईल कसं काय यासाठी जर व्यवस्थित नियोजन केलं, त्याचा सूक्ष्म अभ्यास केला, टाकी मुळात आपली का भरत नाही याचं कारण शोधलं. जर ती मोठ्या टाक्या जर 6,000 ची आणि 6 लाख आणि ते 4 ची भरली ना तर मला वाटतंय त्या टाक्या पूर्ण क्षमतेनं भरल्या तर शाहूनगर वासियांना समस्या टाक्या भरत नाहीत हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सर, किती टाक्या आहेत आपल्या म्हणजे एकूण आता आपल्या आपल्या प्रभागामध्ये? प्रभागामध्ये पूर्वी 2 टाक्या होत्या. एक 4 भिंतीच्या म्हणजे थोडक्यात रस्त्याच्या कडीची टाकी ती 6 लाख लिटरची, आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक दगडी टाकी होती ती 1 लाख लिटरची. अशा 2 टाक्या होत्या. मात्र आता त्या दगडी टाकीची शेजारी एक 4 लाख लिटरची नवीन टाकी झालेली आहे. त्यामुळं त्या टाकीमध्ये साठवण क्षमता चांगली झालेली आहे. आणि आता नवीन जी टाकी झालेली आहे ती मंगळाई देवी मंदिर आहे ना त्याच्या बाजूला एक 10 लाख लिटरची टाकी आता जस्ट झालेली आहे. फक्त म्हणजे थोडक्यात आता 2 टाक्या कार्यरत आहेत आणि एक टाकी अजून त्याचं काम पूर्ण व्हायचं, त्यामुळे ती थोडीसं वेटिंगला आहे. मात्र त्याचा पाणी पुरवठा आहे तो शाहूनगरमधल्या रामराव पवारनगर या भागामध्ये जास्त प्रमाणात होणार आहे. शाहूनगरमधल्या वर्षात काही ठराविक कॉलन्यांनाच होणार आहे. आत्ता मूळ प्रश्न आहे तो जुन्याच टाक्यांचा, म्हणजे जी 4 भिंतीची इथली जी टाकी आहे 6 लाख लिटरची आणि आत्ता जी नवीन दगडी टाकी शेजारी झालेली 4 लाख लिटर, या 2 ज्या टाक्या आहेत ना या 2 टाक्यांवरती अख्ख्या शाहूनगरमध्ये म्हणजे थोडक्यात एरिया तुम्हाला सांगतो, ST कॉलनी परिसर म्हणजे वरच्या भागातनं जे आझाद कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, LIC कॉलनी आणि ST कॉलनी या भागामध्ये जे जो पाणी जातं ते त्या वरच्या 4 लाख लिटरच्या नवीन टाकीतलं जातं. आणि त्याचबरोबर त्या टाकीतून साई कॉलनीसाठी पाणी जातं. आणि राहिलेली जी 4 भिंतीकडेची जी टाकी आहे रस्त्याच्या कडेची त्या टाकीतून सुमित्राजी हाऊसिंग सोसायटी, श्रीधर कॉलनी असेल, खालच्या बाजूला ममता कॉलनी, विशाल सह्याद्री, गणेश कॉलनी, पारिजात कॉलनी, या त्याच पद्धतीनं पलीकडची मंगळाई, खालची मंगळाई, वरची मंगळाई, टेलिफोन कॉलनी असेल, त्याच्यानंतर नलवडी कॉलनी असेल, पलीकडच्या प्रतापसिंह, शिवतेज, त्यानंतर श्रीकृपा ह्या भागाला आणि इव्हन जगतापवाडी ह्या भागाला पाणी जातं हे वरच्या भागातलं म्हणजे रस्त्याच्या कडेच्या 6 लाख लिटर टाकी या टाक्याच भरत नाहीत. अहो टाकी जेव्हा रिकामी होते तेव्हा ॲट ए टाइम ती एक जास्तीत जास्त 1 तासाभरात खाली होते. जेव्हा भरते तेव्हा सोडतात पाणी 1 तास 1.5 तासात सगळी अख्खी टाकी खाली होती. ती कंटिन्युअसली भरली पाहिजे. ती तुमच्या मूडनुसार भरा. आता होतंय कसं की जे खालचं पंपिंग आहे की नाही त्या पंपिंग मधून सदर बाजार एरिया, गोडोली एरिया आणि आपला शाहूनगर आणि त्याचबरोबर अजून एक एरिया आहे, अशा 3 ठिकाणी ते पंपिंग होतं. पंपिंग वाढवा काय त्याची कॅपॅसिटी वाढवा. आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही आमच्याच भागाला जास्त त्यांच्या टाक्या लवकर भरता वगैरे असं आम्ही म्हणणार नाही. आमच्या टाक्या भरा, बाकी आम्हाला काय माहित नाही. आमच्या टाक्या लवकरात लवकर भरा किंवा सातत्यानं त्यात भरायचा कार्यक्रम तुमचा चालू राहिला पाहिजे. त्याला आम्ही म्हणणार 2 तास वाढवा की मग तुम्ही त्याला 2-2 महिने 3-3 महिने लावणार ते आम्ही सांगितलेले अजून या गोष्टीला. बाकी आम्हाला काय माहिती नाही. सातत्याने या टाक्या भरल्या पाहिजे. या टाक्या जर भरल्या तर शाहूनगरला पाणी कमी पडणार नाही. सर, हा कायमस्वरूपी प्रश्न जर सोडवायचा असेल तर एक्सप्रेस फीडर खरं तर या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या अनुषंगाने काय सांगाल? एक्सप्रेस फीडर बाबत पहिल्यांदा एक्सप्रेस फीडर होता तेव्हा कधी लाईट जात नव्हती. त्याच्यानंतर ती चेंज केली, ती 22 kV वरती यांनी काहीतरी केली, त्यामुळे आता लाईट सारखी जाते. लाईट गेली की यांचं पंपिंग बंद पडतं. मात्र आता एक्सप्रेस फीडरवरती घ्यायचं काम मी परवाच विचारलं की काय झालं ते एक्सप्रेस फीडरचं, सारखं तुम्ही लाईट सांगताय, लाईट नाही. तर म्हटले एक्सप्रेस फीडरचं सगळं सामान येऊन पडलेलं आहे पण ते काम चालवायला 1 महिना लागेल. मी सांगतो तुम्हाला खात्रीशीर होत्या 1 महिन्यात सुद्धा नाही, 1 वर्ष लागणार त्याला. इतका ढिसाळ कारभार आहे यांचा. याला 1 वर्ष लागणार म्हणजे असलं प्राधिकरणचा कार्यक्रम आहे. अहो त्याला सामान येऊन पडले, काम करायला 1 महिना का? बघा, म्हणजे साताऱ्यातील एका ज्वलंत प्रश्नासंदर्भात आपण गुरुच्या गप्पांमध्ये हा विषय घेतोय. खरं तर पाणीबाणीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळं आहे, पण करण्या वाचून आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्या वाचून ह्या गोष्टी आहेत. या कार्यक्रमामध्ये खरं तर सामाजिक कार्यकर्ते आणि वेळोवेळी लोकांच्या प्रश्नासाठी अक्षरशः पोटतिडकीनं काम करणारे सागरदादा भोसले हे सर्वांना परिचित आहेत. त्यांच्याच सुवैद्य पत्नी सन्माननीय हेमलताताई या देखील नगरसेविका म्हणून काम करतायत आणि त्यांनी देखील
देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने जेव्हापासून पदभार स्वीकारलाय त्यापासून ते काम करतायत. मात्र नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागते. खरं तर म्हणूनच त्यांची निवड या कार्यक्रमामध्ये केली. आज ह्या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, गुरुच्या गप्पांमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांनी प्रश्न मांडले, त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानाय. धन्यवाद.